मित्रांनो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जगातल्या सगळ्यात मोठं आणि कधीही न तुटणारं संविधान कोणत्या देशाचं? उत्तर तुम्हाला माहितीच आहे. आपला भारत देश. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की असं खास या आपल्या संविधानामध्ये काय आहे, की 75 वर्ष होऊन गेले, तरी सुद्धा आपण हे जे संविधान आहे, ते तितक्याच अभिमानानं पाळतोय. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं लाडक्या दिव्य क्रांती अकॅडमीवर. आपण सुरू केलेली आहे 10 मिनिटांमध्ये टॉपिक क्लिअर ही स्पेशल सिरीज. याच्यामध्ये आपण तासनतास चालणारे बोरिंग लेक्चर नाही घेणार, तर 10 मिनिटांमध्ये अभ्यासाचा असा डोस घेणार जो परीक्षेच्या हॉलमध्ये सुद्धा तुम्हाला आठवला पाहिजे. त्याचीच सुरुवात म्हणून आजचा जो टॉपिक आहे तो संविधानाची 20 प्रमुख वैशिष्ट्य. वही पेन बाजूला ठेवा, फक्त 10 मिनिटं मनापासून ऐका. चला तर मग सुरू करूया आपली ही दिव्य क्रांती. बरोबर. आता सगळ्यात पहिले संविधानाला आपण एका घरासारखं समजून घेऊ. या घराचे 20 वैशिष्ट्य म्हणजे 20 काय 20 पिलर्स आहेत आपल्याला आज बघायचे. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आपलं जे संविधान आहे ते जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे. लेंदिएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन. बरोबर का? आता काय कारण आहे की सगळ्यात मोठं लिखित संविधान असण्यामागं काय कारण आहे सर? कारण भारतासारखा जो मोठा देश आहे त्याच्यामध्ये जी विविधता आहे ती विविधता सांभाळायची असली तर नियम सुद्धा कसे पाहिजे? पक्के पाहिजे की नाही? आणि दुसरं म्हणजे विविध स्त्रोतापासून बनलेलं हे संविधान आहे. जसं आपण भाजी करताना चांगल्या भाज्या निवडतो, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या सर्वोत्कृष्ट जे चांगले चांगले संविधान आहेत त्या सगळ्या चांगल्या चांगल्या संविधानांमधून आपल्या भारतासाठी बेस्ट काय आहे ते निवडलं. आता याला उसनं घेतलेलं म्हणायचं नाही अजिबात. हे बेस्ट ऑफ दी बेस्ट आहे. बरोबर. तिसरं वैशिष्ट्य बघायचं झालं तर हे संविधान जे आहे ते कडक आहे. पुन्हा कसं आहे, फ्लेक्झिबल सुद्धा आहे, लवचिक सुद्धा तेवढंच आहे. आपलं संविधान जे आहे ते ताठरता आणि लवचिकता जी आहे, रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी जी आहे, यांचं एक अतिउत्तम मिश्रण आहे. म्हणजे काय, की काही नियम बदलायला खूप कठीण आहेत, रिजिड आहेत. तर काही जे नियम आहेत ते अगदी साध्या बहुमताने सुद्धा काय करता येतात, बदलता येतात. अगदी नारळाच्या झाडासारखे, वाऱ्याने वाकल पण मोडणार काय. चौथं महत्वाचं फीचर काय, पिलर काय, वैशिष्ट्य काय? संघ राज्य व्यवस्था, पण केंद्राकडे झुकलेली. बरोबर. आता हे कसं बघा, घरात प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं. आता घरातले प्रत्येक जण ज्याला स्वातंत्र्य आहे ते कोण झाले? राज्य झाले, स्टेट झाले. पण संकट आलं एखाद्या घरावर की कुणाचा आठवण येते, किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असला कोण लागतं? पप्पा लागते. पप्पा कोण? सेंट्रल गव्हर्नमेंट. बरोबर. निर्णय फायनल कोणाचा असतो? सेंट्रल गव्हर्नमेंटचा. तसंच आपलं जे भारत आहे हे राज्यांचा संघ आहे, युनियन ऑफ स्टेट आहे. करारानं बनलेलं फेडरेशन नाहीये अमेरिकेसारखं. बरोबर की? पाचवं जे फीचर आहे, पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपण संसदीय शासन पद्धतीमध्ये स्वीकारलेली आहे. अमेरिकेसारखं एक आपल्याकडे प्रेसिडेंट सर्व काही आहे का? आपल्याकडे प्रेसिडेंट सर्व काही नाही. तर इथं काय, आपल्याकडं संसद आहे, पंतप्रधान आहे. हे जे लोक आहेत ते महत्वाचे. सहावं फीचर म्हणजे संसदीय सार्वभौमत्व आहे आणि न्यायालयाची जी सर्वोच्चता आहे या दोघींचा काय घातलेला आहे, मेळ घातलेला आहे. म्हणजे संसद कायदा बनवू शकतं, पण जर तो कायदा चुकीचा असला तर सुप्रीम कोर्ट तो कायदा रद्द करू शकतो. ज्युडिशियल रिव्ह्यू असं त्याला म्हणलं जातं. बरोबर. लक्ष द्या. सातवं वैशिष्ट्य जे आहे ते मूलभूत हक्क आहे. भाग 3 मध्ये दिलेले हे जे हक्क आहेत ते तुमची ढाल आहेत. त्याच्यानंतर जे आठवं येतं ते डीपीएसपी आहे, ईएसपीडीपी नाही, डीपीएसपी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. हे जे ते हे सरकारला दिलेले काय गाईडन्स आहेत. जसं की राज्य कसं चालवलं पाहिजे हे कशात सांगितलेलं आहे? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 9वं येतं फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य.
हक्क पाहिजे, हक्क हवेत आपल्याला, तर देशाप्रती काहीतरी कर्तव्य सुद्धा पण पाळावी लागतील की नाही. ही 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून फंडामेंटल ड्युटीज त्याच्यामध्ये ऍड केली. 10वं वैशिष्ट्य, भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, सेक्युलर स्टेट आहे भारत. म्हणजे देशाचा स्वतःचा कुठलाही धर्म नाही, इथे सर्व धर्म समान आहेत. 11वं वैशिष्ट्य, एकात्मिक आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था. हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या खाली काम करतो, पण सरकारचा त्याच्यावर दबाव असतो का? त्याच्यावर दबाव नसतो. सरकारचा त्याच्यावर दबाव नसतो. 12वं काय, कायद्याचं राज्य. कायद्यासमोर सगळे समान, मग तो पंतप्रधान असू द्या किंवा सामान्य माणूस. त्याच्यानंतर 13वं जे ते एकेरी नागरिकत्व आहे, सिंगल सिटीजनशिप. जसं अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचं वेगळं वेगळं नागरिकत्व असतं, तसं आपल्याकडे आहे का? आपण फक्त भारतीय आहे. 14वं जे आहे ते प्रौढ मताधिकार आहे. म्हणजे 18 वर्ष वयाची पूर्ण झाली की तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो, मग तुम्ही श्रीमंत असले काय, गरीब असले काय. आणि त्याच्यानंतर जे येतं ते 15वं, त्याच्यामध्ये इंडिपेंडंट बॉडीज आहेत, काही स्वतंत्र संस्था दिलेल्या. काय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन आलं, युपीएससी एमपीएससी सारख्या संस्था आल्या, कॅग कमिशन आलं. या ज्या संस्था आहेत त्या कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. 16वं एमर्जन्सी प्रोव्हिजन्स. देश संकटात असला तर संविधान फुल पॉवरफुल होतं आणि सगळी जी सत्ता आहे ती कुणाकडे जाते? केंद्राकडे जाते. बरोबर की? 17वं काय, 3 tier गव्हर्नमेंट, त्रिस्तरीय सरकार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार. स्थानिक सरकारामध्ये कोण? पंचायत आणि नगरपालिका. 18वं जे आहे ते सरकारी संस्था आहेत. या सरकारी संस्थांना 97व्या घटना दुरुस्तीने काय दिलेलं आहे? घटनात्मक दर्जा दिलेला आहे. त्याच्यानंतर 19 काय, रिपब्लिकन कॅरेक्टर, प्रजासत्ताक. आपला राष्ट्रप्रमुख जे राष्ट्रपती जे आहे, हा वंश परंपरेने येत नाही. तो काय करतो? तो निवडून येतो. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य. हे आपल्या सरनाम्यात जो आपलं संविधानाचं प्रियम्बल आहे त्याच्यामध्ये दडलेलं संविधानाचं सार आहे. बरोबर. आता चला मित्रांनो, डोळे बंद करा, एका मिनिटामध्ये क्विक रिव्हिजन करूया. जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान. दुसरं काय बघितलं? विविध स्त्रोतांपासून बनलेलं आहे, उष्ण आहे का? उष्ण नाहीये, चांगल्यातलं चांगलं आहे. तिसरं आहे ते ताठर आहे, लवचिक आहे. चौथं जे आहे ते केंद्राकडे जरा जास्त प्रमाणामध्ये झुकलेलं आहे, राज्यांना कमी सूचीमध्ये अधिकार दिलेले, केंद्र सरकारला जास्त सूचीमध्ये अधिकार दिले. 5वं संसदीय कार्यपद्धत आहे. 6व्यामध्ये संसद आणि कोर्ट यांचा बॅलन्स सांभाळला जातो. 7वं मूलभूत हक्क. 8वं मार्गदर्शक तत्व. 9वं मूलभूत कर्तव्य. 10वं धर्मनिरपेक्षता. 11 स्वतंत्र न्याय व्यवस्था. 12 कायद्याचं राज्य. 13 एकेरी नागरिकत्व. त्याच्यानंतर 14वं जे आहे ते 18 वर्षाच्या वरच्या सर्वांना मतदानाचा अधिकार. 15वां मध्ये येतात स्वतंत्र संस्था, ज्याच्यामध्ये काय येतं? इलेक्शन कमिशन, युपीएससी एमपीएससी सारख्या. 16व्या मध्ये इमर्जन्सीसाठी आणीबाणीमध्ये काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे, 16वं वैशिष्ट्य जे आहे ते. 17व्या मध्ये त्रिसरकार आहे. 18व्या मध्ये सहकारी संस्था आहेत. 19वं आपण प्रजासत्ताक आहोत, म्हणजे आपला राष्ट्रपती निवडून जातो, वंश परंपरेने जात नाही. आणि 20वं जे आहे ते जस्टिस, लिबर्टी, म्हणजेच न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य. जे आपले प्रियम्बल मधले जे 4 शब्द आहेत ते 20वं वैशिष्ट्य आहे. झालं की नाही? 10 मिनिटांमध्ये 20 पॉइंट क्लिअर. बरोबर मित्रांनो. संविधान फक्त पुस्तकातले नियम नाहीये, तर ती आपल्या देशाची लाईफलाईन आहे. तुम्ही उद्याचे अधिकारी होणार आहात, संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्याच खांद्यावर येणार आहे. त्याच्यामुळे हे जे काही वैशिष्ट्य आहेत हे फक्त परीक्षेसाठी पाठ करू नका, तर ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, आत्मसात करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा उद्या तुमच्यामुळं देशाला सुद्धा काहीतरी फायदा होईल. बरोबर. ही
10 मिनिटात टॉपिक क्लिअर सिरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या ज्ञानामध्ये 1% जरी भर घातली असली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या दिव्यक्रांती अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत 10 मिनिटात. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वप्न पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.